तर आज संडे, आज आरामशीर कामं करायची, थोडीशी घरची कामं बाकी आहेत 2-3. माती पूर्ण सुकलेली आहे. आज झाडांना पाणी घालूया. घसरतो तिथं हे लाव यार, तर ह्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाही तर मग तो पूर्ण गोल असतो ना, तो जसं घाण साचते टी शर्टचे किंवा शर्टचे कॉलर ना, ते प्रॉपर निघत नाहीत, काय काय ते घासावं लागतात हाताने. आधी चालू ठेवलं तर मी रोज संपलं तर ते बरोबर. ड्रेनेज क्लिनिंगची पावडर भेटते ना, ती पावडर टाकली पाहिजे. दमलो भरपूर. कढाईच घेऊन जावा, कढाईमध्येच खावा बिर्याणी. तर गुड मॉर्निंग. चला, आजची सकाळ झाली, मस्त ऊन आलेलं बाहेर. ॲक्च्युली थोडासा उशिरा उठलो मी, करा संडे, आज आरामशीर कामं करायची, थोडीशी घरची कामं बाकी आहेत 2-3. आज झाडांना पाणी पण घालूया. माती पूर्ण सुकलेली आहे. आज झाडांना पाणी घालूया. नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. फटाफट आपण आता बाकीची कामं आवरून घेऊया. फ्रेश वगैरे होतो, जी घरची कामं आहेत, कारण संडेला एकच दिवस असतो की असं जो वेळ भेटतो की थोडे काही घरची कामं आहेत ती करून घेतो. तर पहिले दाढी करून घेतो, कारण दाढी वाढल्या परत वेळ नाही भेटणार. चला पहिले शेविंग करूया आणि नंतर पुढची कामं करूया. कपडे पण आज सुकलेले आहेत, हे पण कपडे काढून टाकतो आणि हे आता नवीन कपडे ते घालायचे आहेत. शेविंग करायच्या अगोदर आपण शेविंग करायच्या अगोदर पाणी पिऊन घेऊया बरोबर, गरम पाणी, कारण ह्याची सवय नाही घालायची आपल्याला गरम पाण्याची. आता स्टार्ट हो बघा. हां झालं. यांना मला वाटतं पानं पण बघा तेवढं सुकलेत, बघा गळलेत ना पानं. ह्याच्यामध्ये बघा तुळस आली, मला वाटतं ह्याचं आहे ना बी वगैरे ह्याच्यामध्ये पडली असेल, त्यामुळे तुळस आले. पाणी गरम झालं भरपूर. तिकडे दाखवण्याच्या नादामध्ये पाणी जास्तच तापलं. आता लवकर थंड ना, भरपूर तापलं, जोरात जास्तच तापलं. थंड व्हायला ठेवूया, तोपर्यंत आपण पाणी घालून घेऊया झाडांना. हे पाणी असू द्यायचं थंड व्हायला. तर चला, किचन म्हटलं झाडांना घातलं पाणी, आता काय झाडांना घालून घेऊया. डन, सर्व पाणी काढून झालेलं आहे. आता झाडांना पाणी घालून तर झालेलं आहे. आता हे पण थोडंसं जास्त ना थंड झालं, पण आहे थोडं जरा गरमच अजून पण. तर फटाफट पाणी संपून घेतो मी प्यायचं. कॅमेरा का पडतोय, घसरतो तिथून. पाणी संपून घेतो आणि मग शेविंग वगैरे करून घेतो, मग बाकीची हळूहळू कामं करून घेऊया घरची. बघा हे पण मला लावायचं आहे. ते किचनचं काल घेऊन आलो होतं ना मी वॉश बेसिनसाठी, ते पाणी स्लो जातं तुम्हाला सांगितलं होतं. हे लाव या, तर ह्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नाही तर मग तो पूर्ण गोल असतो ना, तो जसं घाण साचते त्याच्या सकट पाईप पूर्ण चेंज करायला लागेल जर ह्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर. पाणी वगैरे पिऊन घेऊया, शेविंग करूया, मग नंतर मग ते किचनचं कामाचं करून घेऊया. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करू, मग फ्रेश होऊन बाकीचे कामं. हे बघा, मी ॲक्च्युली शेविंग करायला घेतली होती, पण याची बॅटरी उतरली होती पूर्ण, त्यामुळे त्याला कमीत कमी अर्धा एक तास तरी चार्जिंग लावलं पाहिजे. हे कपडे काढून घ्या तोपर्यंत आणि मग हे नवीन कपडे धुवायला टाकूया. आता ॲक्च्युली ना मी हे सध्या पावडर वापरतोय, पण ही पावडर संपली ना की नेक्स्ट टाईमला मी ते लिक्विड चालू करणार आहे. कारण पावडरने कधी कधी ना काय होतं, हे कॉलर्स असतात ना, कॉलर टी शर्टचे किंवा शर्टचे, तर बघा हे कॉलर आहेत ना,
ते प्रॉपर निघत नाहीत काय काय, ते घासावं लागतात हाताने. तर लिक्विडने एकदा ट्राय करायचं आहे. आणि लिक्विड घेतलं तर एक टेन्शन मिटेल काय, एक कम्फर्ट यूज करण्याची गरज नाही, कारण ते लिक्विडमध्ये स्मेल चांगला येतो. कपड्याची घडी घालून घेऊया. मी याने सगळं 15 मिनिटात आवरलं. अजून याचे काही चार्जिंग तर काय फुल नाही झाले. तोपर्यंत अजून काय बाकी आहे, याला किती मिनिटं दाखवतात, 1 तास 10 मिनिटं दाखवतात. अजून एक काम आहे, आपल्याला टॉयलेट साफ करायचं आणि बाथरूम थोडंसं धुवून काढतो. ही 2 कामं करून घेतो फटाफट. किचनचं हे कधी लावू, आंघोळच्या अगोदर लावू की आंघोळच्या नंतर लावू? मला वाटतं आंघोळ करायच्या अगोदरच हे लावतो, म्हणजे जेणेकरून घाम बी मला तर मस्त नंतर आंघोळ करता येईल आपल्याला. ठीक आहे, पहिले काय होतं टॉयलेट साफ करून घेऊया, त्याच्यानंतर मग एक किचनचं काम करूया. ते ॲक्च्युली संपलेलं आहे, नाही दुसरं पण आहे. आधी चालू ठेवलं तर मी रोज संपलं तर मी तुम्हाला. तर बाथरूम तर साफ करून झालेलं आहे. टॉयलेट आता 5 मिनिटं तसं ठेवतो, कारण ते लिक्विड टाकलं ना. काय टाकलं ते हार्पिक, हार्पिक टाकलेलं आहे. तर हार्पिकचे थोडंसं टाकले ते होईल, थोडंसं धुवून मग परत हार्पिक टाकून परत क्लीन करूया. तोपर्यंत आपण आता हे वॉश बेसिन क्लिअर करून घेऊया. बघा किती मस्त चकाचक झालेलं आहे. 5 मिनटं रेस्ट करतो आणि नंतर मग टॉयलेट साफ करतो. माहिती झालं हां, एकदम एवढे कामं आली नाही की थोडंसं माहिती होतं, पण आता ठीक आहे, पटापट करून घेतलं पाहिजे. साफसफाई तर ठेवणं इम्पॉर्टंट आहे. 5 मिनटं रेस्ट करतो आणि मग बाकीची कामाचं करायला सुरुवात करतो. फायनली टॉयलेट बाथरूम साफ झालेलं आहे आणि वॉश बेसिन पण साफ झालं. आता किचनचं वॉश बेसिन साफ करूया आणि हे लावून ठेवूया.
ही पाईपलाईन चॉकअप झालेली आहे, म्हणजे हे बघ इथे खराब किती झालेलं आहे. हे भरपूर वर्ष साफच नाही केलेलं आहे. ही पाईपलाईन आपण चेंज करूया. त्याच्यामध्ये पण पाणी साचलेलं आहे, नाणीच्या खालचं आणि तिथे पण पाणी साचलेलं आहे. ते पाणी तर कसं काढायचं का समजत नाही. वाटतं त्याच्यामध्ये ते ही पावडर टाकली पाहिजे, ड्रेनेज क्लिनिंगची पावडर भेटते ना, ती पावडर टाकली पाहिजे. तर पहिला आपण हा पाईप चेंज करून घेऊया आणि मग त्यामध्ये पावडर टाकू नंतर. ॲक्च्युली दुसरं मी ठेवलं होतं फक्त वॉश बेसिन वगैरे साफ करण्यासाठी. आता बघा मस्त किती क्लीन दिसतंय. हे प्लॅस्टिक हे निघतंय मध्ये मध्ये, जसं जसं आपण धुईन ना, जसं जसं आपण धुतोय ना, त्याचं हळूहळू निघतंय ते. हा एक दमलो भरपूर, एकदमच काम आलं ना. आज लादी धुवून घेऊया, थोडंसं लादी पुसून घेऊया आणि मग क्लीन करूया लादी पुसून. मग एकदा तर झालं लादीचं की मग कपडे वाळत घालून बघूया, पुढचं बघूया काय काय होतं. हाय ग, दमलो भरपूर. नाही एकदम सगळी कामं लय अवघड आहे बाबा, एवढं पॉसिबल नाही. ॲक्च्युली कंबर पूर्ण बॅक साईडला दुखायला लागलं, पूर्ण वाकून हे काय लागतं ना, लादी पुसा लागतं, बॅक लय दुखते. आता 10 मिनटं दाखवते वॉशिंग मशीनचं संपायला. तो वॉशिंग मशीन संपलं, कपडे वाळत घालूया आणि दाढी करून आंघोळ करूया आणि थोडंसं आराम करूया, कारण आता नाश्ता पण नाही केला मी अजून, डायरेक्ट जेवणारच आहे मी. तर फायनली आहे बघा, तिची चार्जिंग फुल झालेली आहे, तर त्याला काढून ठेवूया. तर वॉशिंग मशीन पण 2 मिनिटात संपेलच, ते संपले कपडे वाळत घालून मग शेविंग करून घेऊया. मशीनचं कसं आहे ना, जर एकदा चार्ज केलं ना फुल, तर मला कमीत कमी 2-3 महिने जाते, कारण 15 दिवसातून एकदा समजा मी शेविंग करतोय. लास्ट टाइम कधी चार्जिंग केलं मला आठवत नाही, पण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी केली असेल कदाचित. तर 2 मिनिटात मशीन पण बंद होईल. वॉशिंग मशीन होते तोपर्यंत
ही बिर्याणी दिली होती मला काल रात्री. तर ॲक्च्युली काल रात्री मी जेवलं पण नाही ना, थोडंसं काल दुपारी लेट नाश्ता केला होता ना, त्यामुळे प्रॉब्लेम काय, रात्री मला एवढी भूक नव्हती, मी थोडंसं खाल्लं होतं. त्याच्यानंतर मला बिर्याणी दिली, ओळखीच्याने दिली बिर्याणी. ती मी तशीच ठेवली फ्रीजमध्ये, बोललो की आता नको खायला, सकाळ लंचला खातील. कारण मी डबा नाही सांगितलं, बोललो डबा आज नका देऊ, मस्त असं त्याला बाहेर ठेवा 5 मिनटं, आणि आंघोळ वगैरे झाली की मग गरम करून मस्त खाऊया. तर फायनली हे बघा झालेलं आहे फायनली. चला आता कपडे काढून घेऊया फटाफट. कपडे काढून म्हणजे हे कपडे याच्यावरती वाळत घालूया. कपडे वाळत घालून झालेले आहेत. आता दाढी करून घेतो फटाफट. फायनली शेविंग झालेली आहे. दादा आता कसं मस्त चकाचक वाटतंय ना. चला फटाफट आता आंघोळ करून घेऊया. कपड्यावरती बघा केस सांडले, तर इथे जास्त वेळ थांबलो तर खाली पडतील केस. तर फटाफट आंघोळ करून घेऊया आणि मग रेडी होऊया. फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त फ्रेश झालेलं आहे. आता पहिलं काम करून टाकूया, पहिलं बिर्याणी गरम करूया. थोड्या टायमात जेवायला होईल. बघा चला फटाफट गरम करून घेऊया. तर फायनली बिर्याणी गरम झाली, खाली थोडीशी लागली, तर फायनली बिर्याणी गरम झालेली आहे. 5 मिनिट ठेवू त्याला तसंच आणि मग खायला सुरुवात करूया. झालेलं बिर्याणी गरम करून आणि आता 5 मिनिटं ठेवतो आणि आता 5 मिनिटानंतर मग जेवायला घेतो. भूक तर लागली भरपूर, कारण दिवसभर एवढं काम केलं आहे ना, दिवसभर म्हणजे सकाळपासून जे काम केलं ना भरपूर दमलेलो आहे. मस्त एकदम बिर्याणीवर ताव देऊया आणि मग थोडासा आराम करूया. थोडं आता 5 मिनिटं बसून मग बिर्याणी खायला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला बाहेर दाखवतो, वातावरण झालेलं आहे पावसाचं मस्तपैकी. तर चला आपलं थोडंसं रेस्ट झालेलं आहे आणि आता भूक जोरदार लागलेली आहे, तर फटाफट खाऊन घेऊया आता. तर मित्रांनो, मी विचार करतोय की ताटात बिर्याणी काढून खाण्यापेक्षा डायरेक्ट ह्याच्यातच खाऊया, कारण हे पण बऱ्यापैकी झालेलं गार, जास्त गरम नाही, थोडंसं झालं, थोडंसं नॉर्मल गरम आहे. कढईच घेऊन जाऊया, कढईमध्येच खाऊया बिर्याणी. कुठेतरी असं डायनिंग, आपण एक काम करूया, जसं आपण इथे बसूया थोडं चेअरवरती मस्तपैकी. एक सेकंड, आहे सगळं चार्जिंग बाजूला काढू दे. याची चार्जिंग पण फुल झालेली आहे. मी ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी चार्जिंग लावली होती. डन. आता हे आज आपण इथे बसूया, बाजूला नजारा आणि हे जरा हा प्लेस मला वाटतं ठीक वाटतं, पण अरे खूप उंच आहे थोडं.
ॲक्च्युली एवढी अशी खुर्ची पाहिजे होती, एवढी खुर्ची असते ना तर मस्त झालं असतं. ते इथे कम्फर्टेबल नाही वाटत, जास्तच वरती होते. इथं असं खाली ठेवलं तर एक सेकंड ट्राय करूया. इथे पण हां इथे ठीक वाटतं. हे थोडं टेबल खाली असतं ना ह्या लेवलला तर बरं झालं असतं. आपण ॲक्च्युली ना खालीच बसूया, खाली एकदम कम्फर्टेबल वाटेल. पाणी पण आणलेलं आहे मी. आता कसं जरा मस्तपैकी खाली बसून जेवायला जरा बरं वाटतं. आणि फायनली पाऊस आलेला आहे बाहेर, थोडा थोडा पाऊस पडतोय. थोडंसं पाणी पिऊया. ॲक्च्युली काय आहे ना, शिळी बिर्याणी ना खायला भरपूर चांगलं लागतं. म्हणजे कालची बिर्याणी राहिलेलं जी उरते ना, शिळी बिर्याणीची टेस्ट जबरदस्त असते. शिळा भात किंवा असं दुसऱ्या दिवशी परतून भरपूर आवडतं. तसाला फटाफट आपण ही बिर्याणी संपून घेऊया. अजून जास्त वेळ थांबलो तो थंड होऊन जाईल. तर मस्तपैकी पोट भरलेलं आहे. आणि आता भांडे धुवून घेतो फटाफट. फायनली मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. भांडे वगैरे पण धुवून झालेले. खूप दमलो आता. थोडंसं आता रेस्ट करतो. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.